इथेनॉल निर्मितीचा साखरेच्या उत्पादनाला फटका। किरकोळ बाजारात साखर 75-80 ते रुपयांच्या दरात दर 100कडे जाण्याची शक्यता। केंद्र सरकारकडून विनाशुल्क 10 लाख टन साखर आयातीस मंजुरी। सुटं तेल विकू नका, घेऊ नका। भेसळयुक्त तेलामुळे हृदयविकारासह मेंदूचे विकार, कॅन्सर होऊ शकतो। खाद्यतेलाबद्दल एफडीए कडून कडक नियमावली। उल्लंघन केल्यास 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद। महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रस्तावाला अखेर स्थायी समितीत ब्रेक। या प्रस्तावाला विरोधकांसह मित्रपक्षांनीही आक्षेप घेतले होते। महापौरांच्या पीआर साठी करण्यात येणाऱ्या खर्चावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी आता सप्टेंबरमध्ये सुनावणी। 2 सप्टेंबरला शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद सुरू होणार। ऑगस्टमध्ये शिवसेनेच्या बाजूने 8 दिवस युक्तिवाद। ठाकरेंचे वकील सिब्बल आणि कामत यांच्या युक्तिवादानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करणार। चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर गोठवा। सिब्बल यांच्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे दुसरे वकील देवदत्त कामत यांचीही कोर्टात युक्तिवादादरम्यान मागणी। सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार। विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही। चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला। ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद। 19 लाखापेक्षा सदस्य आमच्याकडे। शिंदेंकडे 4 लाख सदस्य। राजकीय पक्षाच्या बहुमताचं कागदपत्र सादर केलं जाणार होतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टासमोर युक्तिवादादरम्यान माहिती। 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का? तुम्ही राजकीय पक्षाकडे बघणार नाही का? युक्तिवादादरम्यान ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा सवाल। फूट पडलीये की नाही याचा सोक्षमोक्ष लावा। राजकीय पक्ष फुटला तरच चिन्हाचा प्रश्न येतो, असाही युक्तिवाद। दोन्ही शिवसेनेतील भांडणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार। धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास भविष्यात दोन्ही पक्षातील आमदार खासदार भाजपत जातील। वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा दावा। काँग्रेसने संविधान विरोधी निर्णय घेतलाय। काँग्रेस मानसिक गुलामीत। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। काँग्रेसच्या वंदे मातरमच्या संदर्भातील निर्णयावर फडणवीसांची टीका। संजय राऊतांचं अमित शहांना मराठीतून पत्र। महाराष्ट्रातील शहरी सहकारी बँकांसंदर्भात राऊतांचं शहांना पत्र। सहकारी बँकेची मालमत्ता NUCFDC मार्फत ताब्यात घेण्यात आली आहे। हा महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीवर हल्ला, राऊतांची टीका। मनोज जरांगेंकडून आंदोलनाबाबत मुंबई पोलिसांना हमीपत्र सादर। शांततेच्या मार्गाने आंदोलन करत सर्व अटींचं पालन करणार असल्याचा पत्रात उल्लेख। 1 सप्टेंबरला मुंबईकडे मोर्चा काढणार। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य। तर एकाही ओबीसी मंत्र्यांनी नेत्यांनी मला आजपर्यंत फोन केलेला नाही। ओबीसींचं आरक्षण संपत असताना बोलत नसतील तर त्यांना ओबीसी नेते का म्हणायचं? हाकेंचा सवाल। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर। राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेस नेत्यांकडून शहरभर बॅनरबाजी। राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीत छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार। राहुल गांधींनी सरसकट सर्व तरुणांशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतून आलेल्या विद्यार्थ्यांनाच बोलावलं जाणार। राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर फडणवीसांची टीका।